भगवंतापुढे नम्र झाला आणि भिक्खू संघात आपणाला समाविष्ट करून घ्यावे अशी त्याने विनंती केली. अधोगतीचे कारण दुष्कर्मे, अन्न नव्हे. आमगंध नावाचा एक ब्राह्मण हिमालयात आपल्या शिष्यगणांसह राहत असे. तो आणि त्याचे शिष्य मत्स्य मांस खात नसत. प्रतिवर्षी आपला आश्रम सोडून ते क्षार आणि आम्ल पदार्थाच्या शोधार्थ खाली उतरत असत. ज्या गावात ते उतरत तेथील रहिवासी 4 महिनेपर्यंत मोठ्या सन्मानाने त्याचे आदरातिथ्य करीत असत. एकदा भगवंतांनी त्या गावाला भेट दिली. भगवंताचे धम्मनिरूपण ऐकून ते गावकरी त्यांचे श्रावक बनले. त्या वर्षी आमगंध आणि शिष्यगण प्रतिवर्षाप्रमाणे त्या गावात आले असताना ग्रामवासियांनी त्यांच्या संबंधी फारसा उत्साह दाखविला नाही. भगवंत मत्स्यमासाच्या सेवनाचा निषेध करीत नाहीत हे ऐकून तो खिन्न झाला. या गोष्टीचे खरे खोटे करून घेण्यासाठी श्रावस्ती येथे जेतवनात भगवंत राहत होते तेथे त्यांच्याकडे जाऊन तो म्हणाला, जे बाजरी, चिंगुलाचे दाणे, वाटाणे, खाद्य पालेभाजी आणि कंद, कोणत्याही वेलीची फळे ही सुमार्गाने मिळवून सेवन करतात ते आपल्या सुखासाठी असत्य भाषण करीत नाहीत. परंतु तू तर लोक जे काही देतात असे चांगल्या प्रकारे शिजविलेले, माल मसाला लावलेले, स्वच्छ आणि उत्कृष्ट अन्न खातोस. जो कोणी तांदूळाचे असले बनविलेले पदार्थ खातो तो आमगंध खातो. पक्ष्यांच्या मांसास निश्चित अन्न खाताना मजवर आमगंध सेवनाचा आरोप येत नाही असे म्हणतोस. मी तुला विचारतो, ह्याचा अर्थ काय? ज्याला तू आमगंध म्हणतोस ते आहे तरी काय? भगवंतांनी उत्तर दिले, जीवहिंसा करणे, ताडण, बंधन, चौर्यकर्म, असत्य भाषण, अफरातफर, फसवणूक, क्षुल्लक गोष्टींचे ज्ञान आणि व्यभिचारी ही आमगंध होत. मांससेवन आमगंध नव्हे. या जगात जे पुरुष आपल्या सुखोपभोगात संयमरहित असतात, ज्यांना मधुर वस्तूंचा लोभ असतो, अपवित्र कार्याशी ज्यांचा संबंध असतो, जे विचाराने उच्छेदवादी आणि कपटी असतात, ज्याची वर्तणूक समजायला कठीण असते, ते आमगंध असतात. मांससेवनाने त्यांना आमगंधाचा दोष लागत नाही. या जगात जे उद्धट, कर्कश, निंदाप्रिय, विश्वासघातकी, निर्दय, अतिशय अहंकारी व अनुदार असतात आणि दुसऱ्यांना काहीच देत नाहीत, ते लोक आमगंध दोषाने युक्त होत. मांसाशनाने मनुष्य आमगंध दोषयुक्त होत नाही. राग, गर्व, हटवादीपणा, शत्रुत्व, कपट, द्वेष, फुशारकी मारणे, आत्यंतिक अहंकार, पापी मनुष्याची संगत यांच्या योगाने मनुष्याला आमगंधाचा दोष जडतो. मांसाशनाने नव्हे. ज्याची नीती वाईट, जे घेतलेले कर्ज देण्याचे नाकारतात, जे निंदा करीत असतात, आपल्या व्यवहारात जे लुच्चेगिरीने वागतात, जे ढोंगीपणा करतात, अशी दुष्कृत्ये करणारी नीच माणसे ही आमगंध दोषाने युक्त होत. मांसाशनाने आमगंध दोष लागत नाहीत. जी माणसे सजीव प्राण्यांशी संयम राखून वागत नाहीत, जे परधन हिरावून परपीडा करावयास सदैव सिद्ध असतात, जे अनितिमान, क्रूर, कर्कश असतात आणि दुसऱ्याचा उपमर्द करण्याची ज्यांची वृत्ती असते, ते सर्व आमगंध दोषयुक्त होत. मांसाशनाने आमगंध दोष जडत नाही. जे लोभाने अथवा शत्रुत्वाने सजीव प्राण्यावर छापा घालतात, ते सदैव दुर्बुद्धीने प्रेरित झाल्यामुळे मरणोत्तर अंधारात सापडतात आणि नरकात कोसळतात, ते आमगंधी होत. मांसाशनाने आमगंधाचा दोष जडत नाही. मत्स्यमांस सेवनापासून परावृत्ती, नग्नता, शिरोमुंडन, जटा, सर्वांगी भस्मार्चन, मृगाजीन परिधान, अहिताग्निव्रत इत्यादी जगातील सर्व तपांचे अमरपदासाठी केलेले परिपालन आणि मंत्रोच्चार, बलिदान, नैमित्तिक यज्ञ यांपैकी कशानेही सदैव शंका घेणारा मनुष्य
शुद्ध होऊ शकत नाही. ज्याने आपली इंद्रिये जिंकली आहेत, जो त्याचा संयम करतो, जो धर्मनिरत आहे, सरळपणा, मार्दव यात ज्याला आनंद वाटतो, ज्याच्या ठिकाणी विषयासक्ती नाही, ज्याने दुःख निरोध केला आहे, तो सुज्ञ मनुष्य जे पाहतो किंवा ऐकतो त्यापैकी कशाच्याही आहारी जात नाही. आमगंधाचा दोष दुष्कृत्यामुळे जडतो, मत्स्यमांसाच्या सेवनाने नव्हे. देह प्रक्षालन पुरेसे नाही. एकदा भगवंत श्रावस्ती येथे राहत होते. संडगाख नावाचा ब्राह्मणही तेथे राहत होता. तो स्नानवादी होता आणि जलप्रक्षालनाने स्वतःला शुद्ध करण्याच्या आचाराचे तो अवलंबन करीत असे. रात्रंदिवस स्नान करणे हा त्याचा स्वभावच झाला होता. एकदा महास्थवीर आनंद सकाळच्या प्रहरी चिवर धारण करून भिक्षापात्र आणि एक चिवर घेऊन श्रावस्तीत भिक्षेसाठी निघाला. श्रावस्तीत फिरून मिळविलेली भिक्षा खाल्ल्यावर तो भगवंताच्या बाजूला अभिवादन करून बसला आणि म्हणाला, भगवंत, या श्रावस्तीत संडगाख नावाचा स्नानवादी ब्राह्मण असून स्नानाने स्वतःला शुद्ध बनविण्याच्या कर्मात तो मग्न असतो. रात्रंदिवस स्नानापलीकडे त्याला काही दिसत नाही. भगवंतांनी करुणा करून त्या संडगाख ब्राह्मणाची भेट घेतली तर बरं होईल. भगवंतांनी आपल्या मौनाने त्याला संमती दर्शविली. दुसऱ्या दिवशी सकाळी भगवंत चिवर चढवून व एक चिवर आणि भिक्षापात्र हाती घेऊन त्या संडगाख ब्राह्मणाच्या घराकडे निघाले. तेथे जाऊन ते आसनावर बसले. संडगाख ब्राह्मण भगवंताजवळ आला. त्याने त्यांचे स्वागत केले आणि कुशल प्रश्न झाल्यावर त्यांच्या बाजूला बसला. तो स्थानापन्न झाल्यावर भगवंतांनी त्याला विचारले, ब्राह्मणा, लोक म्हणतात तू स्नानवादी असून रात्रंदिवस स्नान करून स्वतःला शुद्ध बनवण्याचा प्रयत्न करीत आहेस. हे खरे आहे का? श्रमण गौतम, हे सर्व खरे आहे. मग हे ब्राह्मणा, हे स्नानव्रत धरून तू काय मिळवणार आहेस? गौतमा, हे व्रत अशासाठी आहे, दिवसा जे काही पापे मी करतो ते त्याच संध्याकाळी मी धुवून टाकतो. अशा रीतीने माझ्या या स्नानव्रताने मी स्वतःला शुद्ध राखण्याचा प्रयत्न करीत आहे. भगवान म्हणाले, धर्म हा एक तडाग आहे. तो स्वच्छ व निर्मल आहे. जे या तडागात निमज्जन करतात ते सर्व धर्मज्ञ आणि सर्वांग शुद्ध होऊन पैलतीराला जातात. यावर तो संडगाख ब्राह्मण म्हणाला, वा, छान. श्रमण गौतम, मला आपला शरणागत उपासक करा. आजपासून मरेपर्यंत मी आपलाच आश्रय करणार आहे. पवित्र जीवन म्हणजे काय? एकदा चारिका करीत असता आपल्याबरोबर असलेल्या भिक्खूंना उद्देशून भगवान बुद्धांनी खालील प्रवचन केले. भिक्खूंनो, पवित्र जीवन हे लोकांना फसवण्यासाठी, त्यांची कृपा साधण्यासाठी, काही लाभासाठी, काही कीर्तीसाठी किंवा वादविवादाच्या जटिल प्रश्नातून सुटका करून घेण्यासाठी किंवा लोकांमध्ये आपले नाव व्हावे यासाठी जगायचे नसते. भिक्खू हो, शरीर आणि वाणी यांचे नियंत्रण करण्यासाठी, कोणत्याही प्रकारची अशुद्धता, आसक्ती आणि तृष्णा यांपासून विमोचन करण्यासाठी हे पवित्र जीवन जगावयाचे असते. सामाजिक व राजकीय प्रश्नांवरील प्रवचने. राजकृपेवर अवलंबून राहू नका. एकदा भगवान राजगृह येथील वेळुवनात कलंदक निवासात राहत होते. त्यावेळी भगवंताविरुद्ध उलटलेल्या देवदत्ताचा पक्ष राजा अजातशत्रूने घेतला होता. सकाळ संध्याकाळ 500 गाड्यांतून अन्नपात्रे पाठवून तो देवदत्ताच्या शिष्यगणांना पोषित होता. तेव्हा काही भिक्खू भगवंतांसमोर आले आणि साभिवादनपूर्वक त्यांच्या शेजारी बसले. त्यांनी भगवंतांना देवदत्ता संबंधाची वार्ता सांगितली. तेव्हा भगवंत भिक्खूंना म्हणाले, राजाकडून कृपेची, खुशामतीची, कोणत्याही प्रकारच्या लाभाची आशा धरू नये. जोपर्यंत अजातशत्रू राजा देवदत्ताला सकाळ संध्याकाळ 500 गाड्यांत अन्नपात्रे भरून अन्न पुरवित आहे, तोपर्यंत देवदत्ताची अधोगतीच होत राहणार. सन्मार्गात त्याच्या प्रगतीची अपेक्षा करणे व्यर्थ होईल. भिक्खूंनो, ज्याप्रमाणे कुत्र्याच्या नाकावर काळीज चुरडून थापले
तर तो कुत्रा अधिकच पिसाळतो, त्याप्रमाणे जोपर्यंत राजा अजातशत्रू देवदत्ताला अशा रीतीने पोषित आहे, तोपर्यंत तो देवदत्त अधोगतीलाच जात राहणार, त्याची सुधारणा होणार नाही. बंधूंनो, राजाची खुशामत, कृपा, त्यापासून होणारे लाभ हे भयदायक आहेत. सर्वोच्च अशी अढळ शांती साधण्याच्या मार्गातील ते कटू आणि दुःखदायक असे अडसर आहेत. म्हणून भिक्खूंनो, तुम्ही स्वतःला हे शिकवले पाहिजे की आमच्यावर लाभ, कृपा, खुशामत यांचा वर्षाव होणार असेल तर आम्ही त्यांचा निषेध करू, आणि त्यांचा वर्षाव होऊ लागलाच तर त्याला आमच्या मनावर पकड घेऊ देणार नाही, प्रभुत्व मिळवू देणार नाही. त्याच्या लालसेने आम्हाला राजाचे दास बनवू देणार नाही. जर राजा धार्मिक असेल तर त्याची प्रजा धार्मिक होते. एकदा भिक्खूंना उद्देशून भगवंत म्हणाले, भिक्खू हो, जोपर्यंत राजा हा धर्मशील नाही तोपर्यंत त्याचे प्रधान आणि कर्मचारी धर्मशील होऊ शकत नाहीत. प्रधान आणि कर्मचारी अधार्मिक झाले की ब्राह्मण आणि गृहस्थही अधार्मिक होतात. ब्राह्मण आणि गृहस्थ हे धर्मरहित असल्यावर नगरवासी आणि ग्रामवासी हेही धर्मरहित होतात. परंतु जेव्हा राजे धार्मिक असतात तेव्हा हे भिक्खूंनो, त्याचे प्रधान आणि कर्मचारीही धार्मिक होतात. जेव्हा राजे आणि त्याचे प्रधान आणि कर्मचारी धार्मिक असतात तेव्हा ब्राह्मण आणि गृहस्थ हेही धार्मिक होतात. जेव्हा ब्राह्मण आणि गृहस्थ धार्मिक असतात तेव्हा नगरवासी आणि ग्रामवासी हेही धार्मिक होतात. गुरांचा तांडा नदी ओलांडीत असताना त्यांच्यामधील वयोवृद्ध असलेला ऋषभ चुकला की त्याच्या मागून येणारी सर्व गुरेही चुकतात. त्याप्रमाणेच माणसामध्येही ज्याला प्रमुख मानतात तो वाममार्गाने जाऊ लागला तर इतरेजनही त्याच मार्गाचा अवलंब करतात. त्याप्रमाणेच राजाने कुमार्ग धरला तर सर्व राज्याला हानी पोचते. गुरे नदी ओलांडीत असता जर मुख्य ऋषभ सरळ मार्गाने गेला तर मागील गुरांचा तांडा त्याच सरळ मार्गाने जातो. याप्रमाणेच जो प्रमुख असेल तो जर सन्मार्गाने चालू लागला तर इतरही त्याचे अनुकरण करतात आणि सन्मार्गाने जातात. जर राजे चांगले असतील तर सारे राज्य सुखाने राहते. राजकीय आणि लष्करी शक्ती समाज व्यवस्थेवर अवलंबून असते. एकदा भगवान राजगृह येथील गृधकुटावर राहत होते. त्यावेळी वैदेही पुत्र मगध राजा अजातशत्रू विज्जीवर आक्रमण करण्याच्या विचारात होता. तो स्वतःशीच म्हणाला, हे विज्जी कुल सामर्थ्यशाली असले तरी मी त्यांचा पुरेपूर नाश करेन. म्हणून आपल्या मगध देशाच्या मुख्य प्रधान वत्सकर नावाचा ब्राह्मण याला बोलावून तो म्हणाला, हे ब्राह्मणा, भगवंताकडे जा आणि नम्रतेने माझ्यातर्फे त्यांचे पायवंदन करून त्यांना विचार, आपली प्रकृती ठीक आहे ना? आपण स्वस्थ, सुख आणि आरोग्य उपभोगीत आहात ना? नंतर त्यांना सांग की मगध राजा अजातशत्रू वज्जीवर आक्रमण करण्यास उत्सुक आहे. वज्जी कुल कितीही सामर्थ्यशाली असले तरी त्याचा पुरेपूर नाश करण्याचा त्यांचा विचार आहे. अजातशत्रू पुढे म्हणाला, भगवान जे काही पुढले भविष्य होईल ते सांगतील ते नीट लक्षात ठेव आणि त्यातला शब्दन शब्द मला निवेदन कर, कारण भगवान बुद्ध कधीही खोटे बोलत नाहीत. राजाचे शब्द ऐकून तो ब्राह्मण वत्सकार म्हणाला, ठीक आहे. आणि अनेक उत्कृष्ट रथ जोडून तो गृध्रकुटाकडे निघाला. तेथे पोहोचल्यावर भगवंतांना कुशल प्रश्न विचारून राजाने आज्ञा केल्याप्रमाणे राजाचा संदेश त्याने निवेदन केला. त्यावेळी स्थवीर आनंद भगवंताच्या मागे उभा होता. भगवंत त्यास म्हणाले की, आनंद, वज्जी वारंवार सार्वजनिक सभा भरवतात हे तू ऐकले आहेस काय?
आणि यावर आनंदाने उत्तर दिले, होय भगवंत, मी ऐकलेले आहे. यावर भगवंत पुढे म्हणाले, आनंद, जोपर्यंत वज्जी सर्व लोकांच्या वारंवार सभा भरवीत असतात तोपर्यंत ते कधीच नाश पावणार नाहीत. उलट त्यांची भरभराट होत राहील. आनंद, जोपर्यंत वज्जी एकोप्याने एकत्र येतात, एकोप्याने उभे ठाकतात, एकोप्याने आपापली उद्दिष्ट कार्य करतात, जोपर्यंत कोणतेही उद्दिष्ट मान्य झाल्याशिवाय तदनुसार वर्तन करीत नाहीत, ज्या उद्दिष्टाला एकदा सर्व मान्यता मिळाली आहे ते वर्ज समजत नाहीत आणि गतकाळात वज्जी कुळाने जे नियम केले आहेत त्या नियम परंपरेप्रमाणे आचरण करतात, जोपर्यंत ते वज्जी आपल्यामधील वृद्धांना मान देतात, त्यांची वाहवा करतात, त्यांचा आदर करतात आणि त्यांची सल्लामसलत ऐकणे हे आपले कर्तव्य मानतात, जोपर्यंत आपल्या कुळांतील कोणत्याही स्त्रीला अथवा कन्येला ते बळजबरीने डांबून ठेवीत नाहीत आणि सामर्थ्याच्या जोरावर तिचे अपहरण करीत नाहीत, जोपर्यंत वज्जी धम्माला मान देतात आणि त्याचे परिपालन करतात, तोपर्यंत हे आनंदा, वज्जी कुळाची अधोगती होणार नाही. उलट त्यांची भरभराटच होत राहील आणि कोणीही त्यांचा नाश करू शकणार नाही. सारांश, जोपर्यंत वज्जी प्रजातंत्रावर विश्वास ठेवतील, प्रजातंत्रकाप्रमाणे आचरण करतील, तोपर्यंत त्यांच्या राज्याला संकट स्पर्श करू शकणार नाही असे भगवंतांनी स्पष्ट केले. नंतर भगवंत वत्सकाराला उद्देशून म्हणाले, हे ब्राह्मणा, मी वैशाली येथे वज्जी कुळात राहत असताना त्यांच्या कल्याणास ह्या वरील अटी कशा आवश्यक आहेत हे त्यांना शिकविले. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, तर मग वज्जी जोपर्यंत ह्या वहिवाटीचे परिपालन करीत आहेत तोपर्यंत त्यांची अधोगती न होता त्यांचे कल्याणच वृद्धिंगत होणार असे आम्ही मानायचे तर. असे बोलून वत्सकार उठून राजगृह येथे आपल्या राजाला भगवंताचे शब्द सांगायला निघून गेला. युद्ध हा चुकीचा मार्ग आहे. एकदा मगध राजा अजातशत्रू याने आपले अश्वदळ पायदळ गोळा करून पसेनदी राजाच्या काशी विभागावर स्वारी केली. पसेनदीनेही स्वारीचा वृत्तांत ऐकून घोडदळ पायदळाचे सैन्य जमविले आणि तो अजातशत्रूला तोंड द्यावयाला निघाला. त्या दोन्ही सैन्यांचे युद्ध झाले. अजातशत्रूने राजा पसेनदीचा पराभव केला आणि पसेनदी शेवटी आपली राजधानी श्रावस्ती येथे माघार घेऊन राहिला. श्रावस्तीमध्ये राहणारे भिक्खू भिक्षाटन करून परत आले आणि त्यांनी भगवंतांना त्या दोन राजांचे युद्ध आणि पसेनदीची माघार या संबंधीचे वृत्त सांगितले. भगवंत म्हणाले, भिक्खू हो, मगध राजा अजातशत्रू म्हणजे जगातील साऱ्या दुष्टपणाचा ठेवा आहे. उलट राजा पसेनदी हा जगातील चांगुलपणाचा मित्र आहे. सध्या तरी पसेनदी राजाला पराभूत मनुष्य म्हणून दुःखात रात्र काढावी लागणार आहे. विजयातून द्वेष जन्मास येतो, जिताला दुःखात काळ कंठावा लागतो. परंतु जो शांत आहे आणि क्रोधरहित आहे तो सुखात राहतो, कारण अशा माणसाच्या गावी जय आणि पराजय याची वार्ताच नसते. पुन्हा असे घडले की त्या दोन राजांचे पुन्हा युद्ध जुंपले. परंतु त्या युद्धात कोसल राजा पसेनदी याने अजातशत्रूचा पराभव करून त्याला जिवंत पकडले. तेव्हा राजा पसेनदीने स्वतःशी विचार केला की मी ह्याच्या वाटेस गेलो नसतानाही हा राजा माझा पुतण्या असूनही मला त्रास देतो. आता मी त्यांचे सर्व सैन्य, हत्ती, घोडे, रथ आणि पायदळ ताब्यात घेऊन त्याला केवळ आपल्या जीवानिशी सोडून दिले तर. आणि त्याप्रमाणे पसेनदी राजाने केले. श्रावस्तीमध्ये भिक्षाटन करून परतलेल्या भिक्खूंनी ही वार्ता भगवंताच्या कानी घातली. त्यावर भगवंत म्हणाले, माणूस आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्याला लुटतो
परंतु जेव्हा दुसरे त्याला लुटतात तेव्हा तो लुटला गेलेला मनुष्य परत दुसऱ्यांना लुटण्याची ईर्ष्या धरतो. जोपर्यंत पापाचे फळ पक्व झाले नाही तोपर्यंत मूर्खाला सदैव वाटते, मला पाहिजे ती सुवर्ण संधी आता येणार. परंतु जेव्हा कर्माचे फळ भोगण्याची वेळ येते तेव्हा केल्या पापाबद्दल भय वाटू लागते. हिंसकालाही त्याची हिंसा करणारा कोणीतरी भेटतोच. जेत्याला जिंकणारा कोणीतरी निपजतो. निंदकाला निंदक सापडतो. अशा रीतीने कर्मविपाकाने जो मनुष्य दुसऱ्याला लुटतो त्यावरही आपण स्वतः लुटला जाण्याची पाळी येते. शांती स्थापन करणाऱ्या जेत्यांची कर्तव्ये. जेव्हा जेता शांती स्थापन करण्याची सत्ता मिळवितो त्यावेळी जितावर गुलामगिरी लादण्याचा नसला तरी त्याची अधिकाधिक मानखंडना करण्याचा अधिकार सांगू लागतो. ह्या विषयावर बुद्धाचे मत अगदी वेगळे आहे. त्यांच्या मते शांती स्थापन करणे याला काही अर्थ असेल तर जेत्याने जित्याच्या शांततेच्या काळाचा जित्याच्या कल्याणासाठी उपयोग करणे हे त्याचे कर्तव्य ठरते. ह्या विषयावर बुद्धाने भिक्खूंना उद्देशून असे म्हटले आहे, युद्धविद्येत पारंगत असलेल्या माणसाने युद्धविराम झाल्यावर आपल्या अंगच्या रुजुता, अनुग्रहपूर्ण वाणी, उद्धटपणा विरहित दयाळू वृत्ती ह्या गुणांचा आविष्कार केला पाहिजे. आपण कोणी अडदांड, आक्रमक नसून घरच्यासारखे वागणारे पाहुणे आहोत. इंद्रिय सुखाच्या आहारी न जाणारे, कुशाग्र बुद्धीचे, वायफळ बडबड न करणारे, हाव धरून परधन हिरावून न घेणारे असे आहोत, असे आपल्या वर्तणुकीने सिद्ध केले पाहिजे. लोक शाप देतील असे क्षुद्र आणि नीच वर्तन करून त्याने आपल्याला कमीपणा आणू नये. सर्व प्राणीमात्रांना सुखसमृद्धी आणि शांतता लाभो. सबळ, दुर्बळ, लहान मोठे प्राणीमात्र शांततेचा सदैव उपभोग घेत राहोत. दृश्य अदृश्य, जवळचे दूरचे, जात आणि अजात जीव शांतीचा उपभोग घेवोत अशी वृत्ती जेत्याने राखली पाहिजे. कोणालाही आपल्या बांधवाची खुशामत करण्याची अथवा त्यांचा उपमर्द करण्याची आणि कोणाला तुरुंगात डांबण्याची अथवा द्वेष करण्याची पाळी जेत्याने येऊ देऊ नये. ज्याप्रमाणे माता आपल्या एकुलत्या एक मुलाला इजा पोहोचू नये म्हणून जपते, त्याप्रमाणे जेत्याने सर्व जीवमात्रांसंबंधी विवेक धरावा. विश्वातील वरच्या, खालच्या, भोवतालच्या साऱ्या देशांच्या प्राणीमात्रांवर अंतःकरणपूर्ण प्रेम करावे. त्याच्याविषयी मनाला द्वेषाचा स्पर्श होऊ देऊ नये. कोणत्याही प्रकारे दुसऱ्याच्या अंतःकरणात शत्रुत्व भावना निर्माण होईल असे काहीही कृत्य करू नये. म्हणजे तुम्ही उभे असताना, चालत असताना, बसताना सन्मार्गाचा अवलंब करा, कुमार्गाचा अवलंब करू नका. सन्मार्गाने जाणारे लोक इहलोकी आणि इतर सर्व लोकी सुखी होतात.